नमस्कार मंडळी, आज महालक्ष्मीचा रथोत्सव आणि या रथोत्सवाच्या निमित्तानं आज आपण एक रॅपिड फायर क्विज गेम खेळणार आहोत. चला तर मग माझ्याबरोबर. बाबाईचे मंदिर किती वर्ष जुने आहे? 12-13 शतमाने साली पूर्वीच आहे. त्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे, त्यामुळे मी त्यांना हे गिफ्ट देते. महालक्ष्मी मंदिरात देवीची मूर्ती कोणत्या दिशेला मुख करून आहे? देवीचा मुख पश्चिमेकडे आहे. अरे वा. यांचं अंबाबाईचे दुसरे नाव काय आहे? पहिला प्रश्न तुम्ही बरोबर सांगितलेला आहे. दुसरा प्रश्न रथोत्सव म्हणजे काय? महालक्ष्मीला रथोत्सव वर्षातून नक्की जीर्णोत्सव वर्षातून किती वेळा येतो? यांचं उत्तर बरोबर. 9 देवींची नावे काय आहे नवरात्री? परत नवरात्रीतील 9 देवींचे रूपातील नावे. 9 देवींच्या रूपातील नावे कोणाला पण येत असेल तर सांगा. प्रथम शैलपुत्री, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेकी, पुष्मान् देवी चतुर्थम, पंचमं स्कंदमाते, षष्ठं कात्यायनी, सप्तमं कालरात्री, नवमं स्थिरात्रीति, नवदुर्गा प्रसिद्धिता. अरे वा, टाळ्या वाजवा. साडेतीन शक्तीपीठ आहे. 3 आहे. माहूरची रेणुका, सप्तशृंगीची वणी तो सप्तशृंगी माता, बदलापूरची महालक्ष्मी आणि माहूरची रेणुका. नाही, आणि 3.5 म्हटलं. 3.5. तुळजापूरची माहूरची रेणुका सगळ्यांनाच देऊन टाकायचं. हनुमानाच्या आईचे नाव. बरोबर उत्तर दिलंय काकांनी. आणि दुसरं, हनुमान चालीसा कोणी लिहिली? दुसरं उत्तर काकांचं बरोबर आलेलं आहे. तिसरा तुम्ही सांगा. हनुमानाने कोणती बुटी घेऊन आले आणि कोणासाठी? संजीवनी बुटी लक्ष्मणासाठी. बरोबर आलेलं आहे उत्तर. तिसरा प्रश्न तुमच्यासाठी. हनुमान जयंती कोणत्या महिन्यात येते? नाव. एप्रिल महिन्यात. मराठी महिना. रामायणामध्ये हनुमानाने कोणता पर्वत उचलला? रामायणामध्ये हनुमानाने कोणता पर्वत उचलला? जॅकपॉट क्वेश्चन आहे. संजीवनी बुटी आहे. पर्वत कोणता उचलला? एकदाही जॅकपॉट क्वेश्चन आहे. बघूया कोणाला येतं काका. नाही, 3 प्रश्न उत्तर बरोबर आले तुमचे. रामायणामध्ये हनुमानाने कोणता पर्वत उचलला? द्रोणागिरी पर्वत. उत्तर बरोबर आलेलं आहे. द्रोणागिरी पर्वत हे उत्तर